कोणीही महापौर व्हावा, फक्त मराठी व्हावा. तुम्ही किती काय करा, मुंबई हातातून गेलेलीच आहे. भाजप ही माझ्या भाषेत ही बाळासाहेबांनी मोठी केलेली आहे. सगळे फुटलेले लोक आहेत. मुंबईमध्ये मराठी माणूस हा टिकून राहिला पाहिजे तर शिवसेना ही यायलाच पाहिजे. इतर जे परप्रांतीय येत आहेत आणि जे मुंबईमध्ये शिरकाव धरू पाहतायत त्यांना कुठेतरी रोखठोक हे राजसाहेबच करू शकतात. मराठीसाठी तर एकत्र यायलाच पाहिजे, नाहीतर आपल्याला सगळ्यांना इथून पळून जावं लागेल. नमस्कार, लोकसत्ता लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही आपल्या पक्षांची युती जाहीर केलेली आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ह्या दोन्ही पक्षांची युती व्हावी असं मराठी माणसाचं स्वप्न होतं. अखेर आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. आणि अर्थात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही पक्षांची युती किती महत्त्वाची ठरणार आहे, मराठी माणसाला ह्याचा किती उपयोग होईल, हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्याबरोबर सामान्य मतदार आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय वाटतं? ही युती व्हायलाच पाहिजे आणि काळाची गरज आहे, नाहीतर आपल्याला सगळ्यांना इथून पळून जावं लागेल. बस झालीच आहे, म्हणजे अधिकृत आज घोषणा झाली. चांगली गोष्ट झाली, फार चांगली गोष्ट झाली. युती झालीच पाहिजे होती आणि ती झाली, ती फार आनंदाची गोष्ट आहे. काय वाटतं ह्यांच्या युतीमुळे महापालिकेमधील निवडणुकीचं चित्र बदलेल? महापालिकेमध्ये नक्की 101% ही युती निवडून येईल, 101%, आणि यायलाच पाहिजे. मराठी माणसाचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो की मराठी माणसाला मुंबईतच डावललं जाते. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू जो मराठीचा मुद्दा घेऊन लढत असतात, तर तो मुद्दा आणखी आक्रमक पद्धतीने असेल चर्चेत. मराठीसाठी तर एकत्र यायलाच पाहिजे, नाहीतर आपल्याला सगळ्यांना इथून पळून जावं लागेल. कारण आता सगळं गुजरात्यांचंच राज्य चालू झालेलं आहे. इथे आपल्याला साधं बोलून देत नाही, काय सगळं त्यांचे मनमानी चाललेली आहे. तर मराठी यायलाच पाहिजे आणि युती आलीच पाहिजे 100%. तू एक सामान्य मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत की मुंबईसाठी कोणते मुद्दे चर्चेत असायला हवेत, आणि या दोन्ही पक्षाकडून तुमच्या अपेक्षा आहेत की हे मुद्दे चर्चेत त्यांनी आणावेत? या बाबतीत मी काही जास्त स्पष्टीकरण देऊ शकत नाही. तरी म्हणजे आता जसा मराठी माणसाचा मुद्दा असेल किंवा भाषेवरून सध्या जे राजकारण सुरू आहे, काय सगळे विकत घेतलेले आमदार खासदार आहेत, यांची कुठली पार्टी आहे, कसली पार्टी आहे यांची? सगळे फुटलेले लोक आहेत. त्यांना स्वतःबद्दल स्वाभिमान नाही बिलकुल, आणि ते लोक त्यांच्या पार्टीत जाऊन निवडून येत आहेत. काय सगळे पैशाने विकत घेतात वोटर, सगळीकडे पैसाच वाटत आहे. तसं इथे होत नाही. त्या बाबतीत या म्हणजे ही युती स्वार्थासाठी केली जाते असं नाही, मुळीच नाही. मुळीच स्वार्थासाठी तर नाही, मराठी माणसासाठीच केलेली होती आणि ती व्हायलाच हवी होती, आणि ती झाली. त्याबद्दल मी दोन्ही पार्टीचं अभिनंदन करतो त्या बाबतीत. धन्यवाद. आपल्याबरोबर आणखी एक मतदार आहे तिथे. काका, काय सांगाल ह्या युतीचा, दोन्ही पक्षाच्या युतीचा मराठी माणसाला किती काय फायदा होऊ शकतो या निवडणुकीत? ह्या युतीमध्ये मराठी माणसाला फायदा म्हणजे हा आहे की मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्रातच राहिली पाहिजे. नाहीतर आजच्या तारखेला मुंबई ही गुजरातमध्ये गिळंकृत करण्याचा डाव चाललेला आहे. म्हणजे आपले जे 105 जे हुतात्मे दिलेले आहे, गेलेले आहेत, त्यांच्या अभिमानासाठी मराठी माणसांनी एकत्र येऊन, भले हे दोघे कसेही असो भाऊ, हे एकत्र यावेत, यांनी एकत्र आलेत, याबद्दल मला 101% अभिमान आहे. आणि खरी ही शिवसेना ही बाळासाहेबांची, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची आहे. हे जे आलेले आहेत हे सगळे ईडीच्या भीतीने आलेले आहेत. यांनी पोटभर पैसा कमवलेला आहे. यांच्या 44 पिढ्या बसून खातील, ह्यांच्या पिढ्या 44 पैसा बसून खातील, एवढा पैसा ह्यांनी कमवलेला आहे, खाल्लेला आहे. मी स्पष्ट बोलतो. आणि आता हे जे चाललं आहे हे ईडीच्या प्रकरणातून वाचण्यासाठी जे चाललेलं आहे, हे फुटलेले पळापळ चालू आहे. ही ईडीच्या प्रकरणाने घाबरून पळालेले आमदार, खासदार, नगरसेवक आहेत. भाजप आणि शिंदे गटाला याचा काही फटका बसू शकतो का? आता भाजप ही माझ्या भाषेत ही बाळासाहेबांनी मोठी केलेली आहे. यांना महाराष्ट्रात जागाच नव्हती कुठे. महाराष्ट्रात कुठेही जागा नव्हती. ही बाळासाहेबांनी त्यांना जन्माला घातलेली जागा आहे. ही सुद्धा बाळासाहेबांनी त्यांना जन्माला घातलं ती जागा आहे ती. आणि हेच आता डोक्यावर
बसायला लागलेत आणि मिऱ्या वाटतात आहे मराठी माणसांच्या डोक्यावर, असं झालेलं आहे. दोन्ही पक्षांपैकी कोणाचा महापौर असेल काय वाटतं मुंबईचा? माझं तरी इच्छा आहे जी उद्धव ठाकरे किंवा मनसे यांच्यापैकी युती होऊन यांच्यापैकी एक आपला मराठी माणसाचा महापौर असावा आणि शेवटपर्यंत मराठी माणसाचंच राज्य असावं मुंबई आणि महाराष्ट्रावर. आम्हाला वाटतं की त्या दोघांनी एकत्र यावं आणि शिवसेनाच यावी निवडून हां. मतदार म्हणून तुम्हाला त्याचा काय फायदा होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? जर मुंबईमध्ये मराठी माणूस हा टिकून राहिला पाहिजे तर शिवसेना ही यायलाच पाहिजे. आणि मतदार म्हणून एक सुसज्ज नागरिक म्हणून आमचं असं स्पष्ट मत आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी एकत्र येऊन, जर त्यांची युती झालीच आहे तर त्यांनी मुंबईसाठी काहीतरी चांगलं कार्य करावं, जेणेकरून मराठी माणूस हा मुंबईमध्ये राहील. आणि इतर जे परप्रांतीय येत आहेत आणि जे मुंबईमध्ये शिरकाव धरू पाहत आहेत त्यांना कुठेतरी रोखठोक हे राजसाहेबच करू शकतात. मराठीचा मुद्दा तुम्ही आता जसं म्हणालात की मराठी शाळांचा मुद्दा एक आहे, तुम्ही स्वतः एक पालक आहात, मराठी भाषेचा पण एक मुद्दा आहे. म्हणूनच आम्ही स्वतः आमच्या बाळांना मराठी शाळेतच घातलं आहे की आम्ही स्वतः मराठीमधून शिक्षण घेतलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं पर्सनल वाटतं की जरी मराठीमधून आम्ही शिकलो तरी आम्ही इंग्लिश बोलू शकतो, मग आमची बाळं का नाही बोलू शकत? आणि जे आपलं कल्चर, जी संस्कृती जी मराठी शाळा देऊ शकतात, जे कॉन्व्हेंट नाही देऊ शकत, जे संस्कार आपले, जे सण आहेत, जे व्रतवैकल्य आहेत, जे मराठी शाळांमधून आपल्या बाळांवरती जे रुजलं जातं मनामध्ये, हाच त्यांचा पाया आहे. हे जिथे रुजणार तर हे मराठी शाळाच करू शकते, हे कॉन्व्हेंटमध्ये नाही होत. दोन्ही पक्ष आता म्हणजे एकत्र आले आहे, तर महापौर कोणाचा व्हावा असं वाटतं? मनसे की शिवसेना? शिवसेनेचा महापौर व्हावा म्हणजे मराठीचा मुद्दा आहेच, पण त्या व्यतिरिक्त टीका केली जाते की मराठी माणसालाच मुंबईत डावललं जातंय, त्याला म्हणजे त्यालाच सोसायटीमध्ये राहायला दिलं जात नाही, असे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी मराठी तरुणांसाठी जरा नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात किंवा मराठी मुलं काहीतरी बिझनेस करू शकतील, त्यांनी असं काहीतरी सभा वगैरे घ्याव्यात किंवा त्यांच्यासाठी प्रशिक्षण द्यावं किंवा छोटे मोठे उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं किंवा नोकरीच्या संध्या उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून आता जे गव्हर्नमेंटचे रिक्रुटमेंट वगैरे होतात ते आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणजे वरच्यावर सगळे कधी ॲडव्हर्टाईज निघून जातात, कधी भरती होते, कधी एक्झाम्स होतात, हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नाही. मग त्याची ॲटलिस्ट जाहिरात करा किंवा त्याच्यासाठी मुलांना अभ्यासिका चालू करा किंवा प्रशिक्षण द्या. कारण प्रत्येकजणच क्लासला जाऊ शकत नाही, प्रत्येकजण एवढी SSC, MPSC, UPSC साठी क्लासेस लावू शकत नाहीत. तर त्यासाठी त्यांनी काहीतरी थोडे प्रयत्न करावे, जेणेकरून मराठी माणूस हा आपल्या सरकारमध्ये येईल, गव्हर्नमेंटमध्ये येईल आणि काहीतरी मराठी माणसाची प्रगती होईल. आणि मराठी शाळा तर चालू केल्याच पाहिजे, कारण सर्वसामान्य लोकांना तर कॉन्व्हेंटमध्ये शिकवता येत नाही, मग मराठी शाळा ही बंद नाहीच झाली पाहिजे. ह्याचा म्हणजे या दोन्ही भाऊ आता एकत्र आले तर त्याचा फटका भाजप शिंदे सेना असं कोणाला काय बसू शकतो? नाही, आम्ही असं त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही, पण आमचं एकच मत आहे की शिवसेना यावी. आम्ही दुसऱ्यांना असं बोलू शकत नाही की ह्यांनी येऊ नये, पण आमचं असं मत आहे की शिवसेना यावी. 100% फायदा होणार, कारण जो आता मराठी माणूस मुंबईपासून दूर गेलेला आहे तर तो एकत्र येईल आणि नक्कीच ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिका शिवसेनेचा आणि मनसेचा नक्कीच भगवा फडकणार आहे. आणि मी तुम्हाला 100% विश्वास सांगतो की 114पेक्षा जास्त जागा ठाकरे बंधूंना मुंबई महानगर मिळतील. आणि मराठी माणसाची ताकद काय असते हे मराठी माणूस आणि ठाकरे बंधू या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दाखवून देतील. मतदार म्हणून कुठले मुद्दे या दोघांनी आता लावून धरावेत असं तुम्हाला वाटतं? एक तर बट ऑब्वियस मराठीचा मुद्दाच आहे. नंतर जे अदानीचं जे मुंबईमध्ये ज्या प्रकारे अतिक्रमण झालं आहे तो एक मुद्दा आहे. आणि जो मराठी माणूस मुंबईपासून दूर चाललेला आहे तो एक खूप मोठा मुद्दा आहे. त्याला परत मुंबईमध्ये कसं आणता येईल ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ह्या गोष्टीवर पण ठाकरे बंधू बोलतील. आणि मराठी माणसासाठी जेवढं काही आता बाळासाहेबांनी ज्या प्रकारे मराठी माणसांना नोकरीसाठी प्राधान्य दिलं मुंबईमध्ये, तसं ठाकरे बंधू मराठी माणसांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याचं काम करतील, हीच ठाकरे बंधूकडून मोठी अपेक्षा आहे. महापौर कोणाचा व्हावा? नक्कीच ठाकरे बंधूंचा होईल. मतदार म्हणून सगळ्यात पहिली अपेक्षा आहे की आत्ता जसा एक मुद्दा ऐरणीवर आहे मराठी शाळांचा, मला वाटतं की या दोन्ही भावांनी मराठी शाळांचा मुद्दा खरंच लावून धरला पाहिजे.
कारण मातृभाषेमध्ये जे शिक्षण होतं त्याने जो आपला बेस मजबूत होतो एखाद्या व्यक्तिमत्वाचा किंवा पुढे जाऊन तुमच्या करिअरसाठी, ते मला नाही वाटत की दुसऱ्या भाषेमध्ये होतं. म्हणजे आता आपण सावरकर स्मारकासमोरच बसलेलो आहोत आणि सावरकरांनी ही सगळ्यात पहिलं हा भाषेचा मुद्दा उचलून धरलेला. सावरकरांनी व्यक्तिगतरित्या मराठी भाषेसाठी खूप मोठं योगदान आहे. त्यांनी अनेक मराठी शब्द शोधून काढले आणि मराठी भाषेला दिले, कारण त्यांचं सुद्धा हेच कळकळीचं मत होतं की जे काही व्यक्तिमत्वाचा विकास एखाद्या बालकाचा मराठी मातृभाषेत होतो तो इतर भाषेत होत नाही. इंग्लिश ही काळाची गरज आहे. इंग्लिशला असं नाही आहे की मी मराठीचा मुद्दा धरल्यावर तुम्ही इंग्रजीचा हात सोडला पाहिजे, पण आपल्या समोर आपले जे नेते आहेत, म्हणजे आता सावरकर असतील, अत्रे असतील, शिवाजी पार्कमध्ये राहणारे अत्रे, सावरकर, बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर गडी माळपूरकर, हे अशा अनेक मराठी लोकांचा, मराठी नेत्यांचा जो एक बेस या शिवाजी पार्कला आहे. मला वाटतं की या दोन्ही ठाकरे बंधूंनी ते उचलून धरलं पाहिजे. मराठीचा मुद्दा म्हणजे एकतर मराठी शाळा वाचल्या पाहिजे. आणि दुसरा एक तुम्ही सुरुवातीला म्हणालात की मराठी शाळांचा मुद्दा आहे, त्याचबरोबर भाषेचाही मुद्दा येतो. तो हिंदी मराठीचा वाद आपण सोशल मीडियावर पाहतो आणि त्याचबरोबर मुंबईतच मराठी माणसाला डावललं जातं हे गेल्या अनेक वर्षांपासून. मुंबईत मराठी माणसाला डावललं जात नाहीये. आपली मराठी माणसांची मानसिकता तशी आहे. कारण बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली, म्हणजे मी अभिमानाने सांगेन की याच बेंचवर बसून बाळासाहेबांची कित्येक भाषणं मी ऐकलेली आहेत. मी बाळासाहेबांची भाषणं ऐकत लहानाची मोठी झालेली एक सच्चा शिवसैनिक आहे. म्हणजे मनसैनिक आणि शिवसैनिक हे वेगळं, पण मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. आणि बाळासाहेबांनी हेच ठामपणे सांगितलं होतं की मराठी माणसांना स्टुलावरच्या नोकऱ्या द्यायला मी शिवसेना काढलेली नाही आहे. मराठी माणसांना मेसेंजर बनवायला आणि दीड दमडीचा क्लर्क बनवायला मी शिवसेना काढलेली नाही आहे. तुम्ही पुढे या, तुम्ही उद्योग करा, हेच बाळासाहेबांचं म्हणणं होतं. तुम्ही जे म्हणता की बाकीच्या देशातली लोक इथे येतात, नॉर्थ इंडियन इथे येतात, त्यांची लॉबी होते, गुजराती मारवाडी येतात, त्यांची लॉबी होते, यूपीवाले इथे येतात, त्यांची लॉबी होते, शेट्टी लोक येतात, त्यांची लॉबी होते. तुम्ही करा ना मराठी लॉबी. तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्ही का जातपात बघत बसता? तुम्ही सांगणार एक ब्राह्मण, हा सांगणार हा मराठा, तो सांगणार आणखी कोण. तुम्ही मराठी लॉबी करा. तुमच्या राज्यात आहात, तुमचं मार्केट, तुमचं वाशीचं मार्केट मारवाड्यांच्या हाती गेलंच कसं? तुम्हीच दिलत ना. ते तुमच्या व्यापारावर आले नव्हते. तुम्ही तुमचे उद्योगधंदे त्यांच्या हातात दिलात. चित्रपट सृष्टी कुणी स्थापन केली? दादासाहेब फाळक्यांनी. त्यांना फंडिंग कोणी दिलं? सयाजीराव गायकवाडांनी. मग आपला मराठी मातीत मराठी माणसांनी निर्माण केलेला चित्रपट उद्योग जर उत्तर भारतीयांच्या हातात जात असेल तर त्याला दोषी आपण आहोत. आपण त्यांना दोष देण्यात फायदा नाही आहे. कोणीही महापौर व्हावा, फक्त मराठी व्हावा. राज ठाकरेंचा भाऊ हो किंवा उद्धव ठाकरेंचा हो, पण मराठी हो. आणि आता तुम्ही मला बोलायची संधीच दिलेली आहे तर मी पर्सनली राज ठाकरेंना खूप थँक्यू म्हणेन. कारण त्यांना कदाचित आठवती नसतील. साहेब, मी अक्षरशः शिवसेना म्हणजे शिवसेना, 4 पिढ्या आमच्या शिवसेनेतच गेल्या. पण एक काळ असा होता की 2009ची गोष्ट होती. आता ती खूप म्हणजे साहेबांच्या विस्मृतीत असेल, पण तुम्ही हे गोष्ट खरंच यूट्यूबवर प्रसारित करा. रात्री 9ची वेळ होती, जूनचा महिना होता आणि एक माझ्या मैत्रिणीचा फोन आला. ती ठाणा वर्तकनगरला राहत होती. तिचा घरमालक उत्तर भारतीय, तो तिला घरातनं काढून टाकत होता. तिने मला फोन केला की तू शिवाजी पार्कला राहतेस, काहीतरी मदत कर, आमचं 6 महिन्याचं भाडं ठकलं आहे. मी कसं तरी लोन उचलून ते भाडं फेडेन, पण मला आत्ता थांबव, कारण पाऊस भरपूर आहे आणि तो अक्षरशः आमचं घरातनं सामान बाहेर काढतोय. त्यावेळेस माझ्या मित्राने, माझा कॉलेजचा मित्र आहे प्रसाद सरफरे नावाचा, रात्री 9ला उठून राजसाहेबांकडे गेला. ठाकरेंनी ठाणा वर्तकनगरच्या मनसेला फोन केला, पोलिसांना फोन केला
आणि 10:30पर्यंत ठाणा वर्तकनगर मनसेची सगळी लोकं तिच्या दारात होते, अख्खं पोलीस स्टेशन तिच्या दारात होते आणि त्या मुलीचं घर म्हणजे तिला ते अक्षरशः अर्ध्या तासात सोडायला लावलं होतं ते राजसाहेबांमुळे वाचले. म्हणजे मी कट्टर शिवसैनिक असले, उद्धव ठाकरेंचा समर्थक जरी असले तरी साहेबांनी त्यावेळेस त्या मुलीसाठी एक मराठी माणूस म्हणून राज ठाकरेंनी जे तिला मदत केली 16 वर्षापूर्वी, त्याच्यासाठी साहेब मनापासून धन्यवाद. आता शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. म्हणजे खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून तो मुद्दा होता चर्चेत आणि ती आज अधिकृत झालेली आहे. आता BMCच्या इलेक्शन्स पण आहेत आणि मराठी माणसाचा मुद्दा वारंवार चर्चेत आलेला आहे, मराठी भाषेचाही त्यामध्ये असेल. त्यामुळे आता या दोन्ही बंधूंच्या युतीमुळे मराठी माणसाला खऱ्या अर्थाने काही फायदा होऊ शकतो का या निवडणुकीच्या दिवशी? नाही, मराठी माणसाला फायदा होणारच नाही आहे. कारण काय निवडणुका आल्या की हे बाहेर येतात, जसं बिळातून येतात ना पावसाळ्यात म्हणतो ना आपण काय विंचू खेकडे, तसं आहे. मराठी माणसाला फायदाच होणार नाही. कारण काय एकच विषय तुम्हाला 5 वर्षांतर आठवतो का मराठी माणूस? याच्या आधी आता हे झालं सगळं मुंबईची बदबद पुरी कशामुळे झाली त्याच्यावर थोडं विचारमंथन करावं ना त्यांनी. निवडणुकाला सगळ्यात मराठी विषय नाही. आता विषय महत्त्वाचे 2च आहेत, एक तर बेरोजगारी आणि विकासाचं. त्याच्यावर कोणच काय बोलत नाही. हे जातीपातीचं राजकारण, मराठीचं राजकारण, ते चुकीचंच आहे ना. त्यामुळे फरक काय पडणार ना. लोक आता वैयक्तिक कंटाळले राजकारणाला सगळ्यांच्याच, कोणाची बाजू घ्यायची गरज नाही आहे, सगळ्यांनाच कंटाळलेली आहे. मतदार म्हणून तुमच्या अपेक्षा काय, ती कुठले मुद्दे चर्चेत असावे? मला मुद्दे वगैरे काय नाही, माझा एकच मुद्दा आहे. पहिलं ते घराणेशाही संपवा, एक. दुसरं आता जसं तुम्ही एखाद्या सरकारी आस्थापना इतर ठिकाणी तुम्ही वयाची अट ठेवली 60-58, मग ह्यांना काय वयाची अट नाही काय? तर ह्या सर्वांनी, माझं प्रामाणिक मत असं आणि माझं एक ठाम मत राहील, या सर्वांनी जे 50 वर्षांना सगळ्यांनी घरी बसावं आणि तरुण पिढी सुशिक्षित, त्यांच्या शिकलेले, त्यांच्या हातात राजकारण द्या. 75 वर्ष लोकांनी बघितलं तुम्हाला काय नाही आहे तसंच चाललं आहे. तेव्हा पण तेच होतं. आता इंदिरा गांधी सांगितलं गरिबी हटाव, हटली का? नाही हटली, उलट ती डबल 10 पटने वाढली. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांनी बाजूला हवं. एकदा तरुण पिढीच्या हातात तुम्ही देऊन बघा ना. म्हणजे माझं मत म्हणाल तर चालवेल तरुण पिढी, पण हा प्रकार चुकीचा आहे ना की मीच, माझीच मुलगी बायको, माझीच मुलगी, माझी सून, माझाच नातू, माझाच मुलगा, काय चाललं आहे? हे चुकीचं आहे. म्हणजे घराणेशाही पहिली संपवायचीच आणि एकदा तरुण पिढीच्या हातात राजकारण द्या, बघूया. म्हणजे ह्याचा म्हणजे मुद्दा तोच आहे की आता या दोन्ही पक्षाची युती झालेली आहे. त्यामुळे जसं टीका केली जाते की तुम्ही मराठी माणसाला मुंबईत डावललं जात आहे, भाजप किंवा शिंदे सेनेकडून ज्या काही टीका गोष्टी होतातच ना. आता मला सांगा, एकमेव मराठी माणूस कुठे होता? गिरणी कामगार. आता ते मी सांगणं बरोबर नाही, सगळ्यांना माहिती आहे का गेला गिरणी कामगार, का त्याची बाजू घेतली नाही कोणी, भले तेच. आता दुसरं एक तुम्हाला आता जिवंत उदाहरण देतो. BSTमध्ये 95% मराठी माणूस आहे. आज BSTची हालत बघा. ज्या त्याच्या गाड्याचा ताफा त्यांचा होता ना 7 का 7.5 असं ते पत्र ह्याच्या सांगतो पेपरमध्ये, आज तो निव्वळ त्याने 1700वर आणला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट दिलं. कोणाला दिलं बघा त्यांची नावं. आता तुम्हीच बघा, तुम्ही बोलता ना लोकसत्ता वगैरे, तुम्ही बघा ना काय ते. म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश काय आहे, फक्त मराठी विषय करतात, मराठी सगळे संपवले आणि सगळे बाहेर गेले. काय नाही मराठी काय नाही, सगळे कोणी आणले? आज इकडे बघा ना दादरसारखे सगळे आले. आपल्या लोकांनी त्यांना दिलं ना आश्रय. चुकीचं बोलत नाही. हे मराठी बहुभाषिक शहर आहे, मी मान्य करतो. बहुसंख्याक आहे, बहुभाषिक आहे, रोजगार येते. पण याचा अर्थ तुम्हाला आत्ताच सुचलं का? मग त्याच्यावर कोणच काय करत नाही, फक्त ह्याच्या एकमेकावर कुरगुडी, एकमेकाविरुद्ध बोलणार. याला लोक कंटाळले. लोकांना आता काय माहिती आहे, इच्छा नाही राहिली. मी तर बोलते ह्या निवडणुकीला बहुतेक लोक नाटोचाच वापर करणार. ते इलेक्शन नाटो एक प्रकार आहे, नोटा बोलतात, नोटा नाही, हा नोटा काय ते, त्याचाच वापर करणार. लोक कंटाळले राजकारण. लोकांना आता विश्वास नाही राहिला, कोणी येऊ दे हे असंच चालणार. आणि इथे तर म्हणाल तर मराठी हा मुद्दा मुळात नाहीच आहे. मी सांगितलं तुम्हाला वारण, विकासावर बोला बस, आणि बेरोजगार जो बोलेल तो सरशी, बाकी काय नाही. तुम्ही किती काय करा, मुंबई हातातून गेलेलीच आहे. शक्य नाही ते. धन्यवाद. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती अखेर झालेली आहे आणि याच युतीचे परिणाम काय होतील ह्याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीत मराठी माणसाला कशा प्रकारे होईल आणि ह्याच मराठी माणसांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या सविस्तर प्रतिक्रिया लोकसत्ताशी बोलताना सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि या युतीनं महापालिका निवडणुकीत खरंच काही बदल घडू शकेल का? मतदार म्हणून तुमच्या अपेक्षा काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच अधिक व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.